हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय चॅनल आरतीज डायरी. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. आम्ही पण मजेत आहोत. रात्री छान अशी माझ्या मैत्रिणीने मेहंदी काढून दिली होती मला. मग सकाळी रेडी झाले. त्यानंतर देवाला राखी वगैरे बांधली. त्यानंतर माझा भाऊ आला होता. मग तीच तयारी केली सगळी. आणि नंतर मला दुसऱ्या पण भावाकडे जायचं होतं. मग आम्ही सकाळी पटकन इथे राखी वगैरे बांधून घेतली आणि मग दुपारी तिकडे गेलो होतो. प्रत्येक बहीण भावाचं नातं ना एकदम टॉम अँड जेरी सारखं असतं. लहानपणी आपण इतके भांडत असतो, इतके भांडत ओरडत असतो एकमेकांना, आणि जेव्हा असे मोठे होतो, थोडे समजदार होतो, तेव्हा आपण एकदम छान मॅच्युअर सारखं एकमेकांची काळजी घेतो, असं वागतो. म्हणजे किती आयुष्य असतं ना की लहानपणी भांडण करणारे बहीण भाऊ. म्हणजे आम्ही पण खूप भांडण करायचो लहानपणी एकदम असं, कारण तो माझ्यापेक्षा बऱ्याच वर्षांनी लहान आहे, मी त्याच्यापेक्षा बरीच मोठी आहे. तर आमचं रोज भांडण असायचं घरामध्ये. पण आता असं वाटतं ते जे आठवलं की आणि असं वाटतं की खरंच ते दिवस पण खूप छान होते आणि आत्ताचे दिवस पण छान आहेत. रक्षाबंधन, ज्याला राखी पौर्णिमा असे म्हणूनही ओळखले जाते, हा एक लोकप्रिय हिंदू सण आहे जो भाऊ आणि बहिणीच्या अतूट प्रेम आणि आपुलकीच्या नात्याचा उत्सव आहे. हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. मग नुरवीने पण मामाला ओळखून घेतलं छान. तिला तर ह्यावेळेस आता 3 वर्षाची झाली होती. तिला बरंच कळतंय. तर तिला पण सगळ्याच गोष्टी करायच्या असतात. ओवाळायचं असतं, म्हणजे जसं आपण करतो तिला त्याचप्रमाणे करायचं असतं. त्यानंतर तिला छोटंसं कॅडबरी सेलिब्रेशन दिलं तर एकदम खुश झाली, कारण की चॉकलेट तिला आम्ही जास्त देत नाही, दात किडतील म्हणून लवकर. तर तिला खूप आवडतात चॉकलेट तसे पण. आणि तिने सगळे चॉकलेट फ्रीजमध्ये ठेवले होते. एक 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 काढून रात्र होईपर्यंत सगळे चॉकलेट खाऊन टाकले. आणि सकाळी म्हणे, मम्मा मी चॉकलेट खाऊन टाकले आता सगळे, आता मला अजून पाहिजे. हे असंच चालू असतं. त्यामुळे आम्ही तिला जास्त चॉकलेट देत नाही. त्यानंतर मस्त अशी राखी पौर्णिमा सेलिब्रेट केली आम्ही. नंतर नुरवीनी संकेतला पण राखी बांधली. तिला पप्पाला छान अशी राखी बांधायची होती. मग ती बोलली, मम्मा मला ही राखी बांधायची, याच्यातली ही राखी बांधायची. ती पण तिनं चूज केली होती की मी पप्पाला कोणती राखी बांधणार आहे. त्यानंतर छान असं ओवाळलं आणि तिच्या पप्पाला पण तिने राखी बांधली. आणि संकेतची सिस्टर जर आउट ऑफ इंडिया आहे, त्यामुळं त्यांचं काही जास्त भेटणं होत नाही. आता जेव्हा ती इंडियामध्ये येईल तेव्हा आम्ही परत एकदा रक्षाबंधन सेलिब्रेट करू. आणि आम्ही आता परत निघालो होतो माझ्या भावाकडे. तो इथेच राहतो जवळ, जास्त दूर नाही आहे आमच्या घरापासून. पण ट्रॅफिक एवढं लागलं ना, कारण सगळेजण रक्षाबंधन सेलिब्रेशनसाठी बरेच लोक बाहेर पडले होते. सगळे आपल्या आपल्या नातेवाईकांकडे निघाले होते. असंच वाटत होतं, इतकी ट्रॅफिक जाम होती ना. 5-10 मिनिटाच्या अंतरासाठी आम्हाला पाऊण तास वगैरे लागला जाताना. तसा लेटच झाला, पण मग गेलो आम्ही आणि पोहोचलो पण. त्यानंतर तिने छान अशी रांगोळी काढली होती आणि सत्यनारायणची पण पूजा केली होती. बरेच जण श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायणची पूजा करतात आणि सगळे एकत्र आलो होतो आम्ही, बहीण भाऊ, तिचे पण भाऊ वगैरे होते आणि आम्ही पण सगळे एकत्र होतो. तर छान वाटलं एकदम. दरवर्षी आम्ही सगळे एकत्र येतो रक्षाबंधनला. छान अशा गप्पा होतात. त्यानंतर आम्ही फोटोशूट वगैरे करतो, जेवण एकत्र करतो. तर एवढा वेळ निघून जातो असं कळतच नाही, की असं वाटतं की बापरे आता लगेच जाण्याची पण वेळ झाली. आणि खरंच खूप छान वाटतं त्या दिवशीच, कारण की आपल्याला छान छान गिफ्ट्स पण भेटतात. एक्साइटमेंट तर त्यासाठीच असते की आपल्याला गिफ्ट्स भेटतात वगैरे बहिणींसाठी. आणि भावांसाठी तर काय, त्यांचं तर दिवाळच निघत असतं. तर अशा प्रकारे आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट केलं. त्यानंतर जेवायला पण मस्त पुरणपोळी, भजे, पापड असं होतं. तर मग सगळ्यांनी छान जेवण पण केलं. आणि नुरवीने तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तिला तर दमच पडत नव्हता, कधी एकदा ते सेलिब्रेशन उघडते आणि खाते असं झालं होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो होतो दुसऱ्या आत्याकडे माझ्या. तिथे जाऊन आम्हाला राखी बांधायची होती. ह्या दोघींना साईसला राखी बांधायची होती. तर लहान मुलांच्या किती छान छान लाइटिंगच्या अशा राख्या भेटतात ना, तर एकदम छान वाटतं त्या राख्या बघून. एकदम छोट्या बेबींना आवडतील अशा छान छान राख्या असतात. मग आम्ही तिथे जाऊन त्याला राखी बांधली. नंतर तिथे पण आम्ही सगळे एकत्र भेटलो. छान वाटलं सगळ्यांना भेटून. हे आहेत माझे आणखीन इकडचे फॅमिली मेंबर. तर हे काका आहेत, हे काका, ही आत्या आहे. तर मग नंतर संध्याकाळी माझा भाऊ आला होता
हा आहे माझ्या मावशीचा मुलगा, तर त्याला पण राखी बांधली आणि नंतर नुरीला पण त्याला राखी बांधायची होती, मग तिने पण बांधली. जसं की ती नेहमीच एक्सायटेड असते, तिला पण तसंच करायचं असतं सगळ्या गोष्टी. हा पण इथेच असतो पुण्यामध्ये, म्हणजे माझे बऱ्यापैकी सगळे जे भाऊ आहेत ते पुण्यामध्येच आहेत. फक्त 2-3 भाऊ आहेत ते थोडेसे पुण्यापेक्षा दूर असतात, तर त्यांना जमत नाही, म्हणून त्यांना मी ऑनलाईनच किंवा मग मेसेज वगैरेच करत असते. आणि नुरवीच्या स्कूलमध्ये छान अशी राखी बनवली होती, तर त्यांना सांगितलं होतं की आपल्या घरी जे प्लांट्स असतील त्यांना बांधायची. तर असा होता आजचा आमचा छोटासा राखी सेलिब्रेशनचा व्लॉग. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.